विद्यार्थी मित्र हो, आज आपण भारतीय आंतरराष्ट्रीय संदर्भातील माहिती बघणार आहोत. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सत्तेचे जे काही प्रकार सांगितलेले आहेत त्या संदर्भामध्ये आपण माहिती बघणार आहोत. आपण राष्ट्रीय सत्तेचे अनेक घटक यांचा अभ्यास या ठिकाणी केला आहे. राष्ट्रीय सत्ता निर्माण होण्यासाठी भौगोलिक घटक असेल, त्याचबरोबर खनिज संपत्ती असेल, लोकसंख्या असेल, या स्वरूपामध्ये जवळपास राष्ट्रीय सत्ता निर्माण होणारे जे काही अनेक घटक आहेत त्यांचा उहापोह मागच्या प्रकरणामध्ये आपण केलेला दिसून येतो. आजच्या या प्रकरणामध्ये आपण सत्तेचे जे काही प्रकार आहेत त्या संदर्भामध्ये माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम सत्तेच्या प्रकारामध्ये माहिती बघत असताना भौतिक सामर्थ्य किंवा सत्ता हा अत्यंत महत्त्वाचा एक सत्तेचा प्रकार या ठिकाणी बघणार आहोत. भौतिक सामर्थ्याच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं, भौतिक सामर्थ्याचा या ठिकाणी लष्करी सामर्थ्यामध्ये या ठिकाणी समावेश झालेला दिसून येतो. एकंदरीत लष्करी दृष्टिकोनातून एखाद्या राष्ट्र जर प्रबळ असेल तर गरीब राष्ट्रावर आपला प्रभाव वाढवण्याचं काम भौतिक म्हणजे सत्तेच्या माध्यमातून या ठिकाणी करत असलेलं आपणास दिसून येते. एकेकाळी दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये रशिया आणि अमेरिका ही दोन प्रबळ अशी राष्ट्र तयार झाली होती. या दोन्हीकडे भौतिक सामर्थ्याच्या बाबतीमध्ये जगावर राज्य करता येईल एवढी शस्त्र सामग्री, युद्ध सामग्री प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी दोन्ही देशाकडे राहत आलेली आपणास दिसून येते. मग भौतिक सामर्थ्य म्हणजे कशावर अवलंबून असते? भौतिक सामर्थ्य ह्या राष्ट्राच्या लष्करी सामर्थ्यावर अवलंबून असते. जेवढ्या लष्करी दृष्टिकोनातून एखादा राष्ट्र प्रबळ असेल, साहजिकच गरीब राष्ट्र असतील इतर राष्ट्रावरती त्याचा प्रभाव, त्याचा वर्चस्व राहत असलेला आपणास दिसून येतो. आणि या लष्करी दृष्टिकोनातूनच त्या राष्ट्राचा प्रभाव पडण्याची एक क्षमता अधिक असते या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजेच या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धानंतर जी शस्त्र स्पर्धा, युद्ध दृश्य परिस्थिती म्हणजे युद्धाची जी परिस्थिती निर्माण झाली होती, प्रत्येक राष्ट्र अनेक राष्ट्रांना आपल्या सहभागी करून घेत होतं आणि शस्त्र स्पर्धेसाठी अनेक शस्त्रास्त्र निर्मिती त्या ठिकाणी केल्या जात होती. कुणीतरी आपल्यावर आक्रमण करेल, आपले राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येईल म्हणून आपण शस्त्रास्त्र देखील खरेदी केली पाहिजे. याच्यामुळे शस्त्रास्त्रांमध्ये देखील प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत होती. कारण या ठिकाणी शस्त्रास्त्र खरेदी करण्याची वृत्ती या ठिकाणी प्रत्येक राष्ट्रामध्ये वाढत गेली होती राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टिकोनातून. म्हणूनच अमेरिका आणि रशिया ही अशी प्रबळ राष्ट्र शस्त्रस्पर्धेमुळे पुढे आली आणि आपलं जे उत्पादन आहे ते देखील शस्त्रास्त्राच्या माध्यमातून वाढवण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येते. याच कारणामुळे एकंदरीत युद्धासारखी परिस्थिती जगामध्ये या भौतिक सामर्थ्याच्या आधारे अमेरिका आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांनी केलेली आपणास दिसून येते. एकेकाळी गरीब असलेला भारत असेल, पाकिस्तान यांनी देखील जगामध्ये आपलं सामर्थ्य असावं म्हणून भारताने 1974 असेल, 1998 असेल, यावेळेस त्यांनी लष्करी सामर्थ्याच्या जोरावर अणुबॉम्ब चाचणी घेतलेली आपणास दिसून येते. या अणुबॉम्ब चाचणीचा काय उद्देश असेल? त्यांचा उद्देश एकच होता, जगावरती आपला अधिराज्य कसं गाजवता येईल, आपला दबदबा कसा या ठिकाणी करता येईल. म्हणजे या भौतिक सामर्थ्याच्या जोरावरती प्रत्येक राष्ट्र या ठिकाणी आपलं सामर्थ्य वाढवताना आपणास दिसून येतं. म्हणजेच अमेरिका, चीन, इस्रायल, पाकिस्तान यासारखे राष्ट्रांनी देखील काय आहे आपल्या लष्करी सामर्थ्यामध्ये अलीकडील काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ केलेली आपल्याला दिसून येते. एकेकाळी 1962ला भारतामध्ये कसं लढावं, कसं युद्ध करावं अशी परिस्थिती होती. परंतु त्यानंतर भारताने लढा घेतला. आपलं राष्ट्रीय हिताचं संरक्षण जर करायचं असेल, आपली राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ द्यायची नसेल तर आपणास भौतिक सामर्थ्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घ्यावा लागेल. म्हणूनच भारतानं अण्वस्त्राची चाचणी 1974ला केलेली आपल्याला दिसून येते. 1998ला देखील त्याची पुनरावृत्ती केलेली दिसून येते. म्हणजे लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर या ठिकाणी भर दिलेला आपणास दिसून येतो. लष्करी सामर्थ्याच्या संदर्भामध्ये आपण जर बोलत असताना आपला असं लक्षात येते, अमेरिका बरोबरच 1990 मध्ये इराकचा कुवेतवर हल्ला जेव्हा झालेला होता
त्यावेळेस अमेरिकासारख्या राष्ट्रांनी इराकवर अनेक प्रकारचे बंधनं देखील काय त्यावेळेस लागलेले आपणास दिसून येते. 2001ला जेव्हा वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर पॅलेस्टाईन अफगाणिस्तानातून या ठिकाणी संघटनांनी हल्ला केला दिसून येतात. त्याचं बिमोड करण्यासाठी मात्र काय झालेले आहेत, अमेरिकेनं आपल्या भौतिक सामर्थ्याच्या जोरावर 2001ला अफगाणिस्तानवरती अनेक प्रकारचे हल्ले देखील काय त्या ठिकाणी केलेले आपणास दिसून येतात. अलीकडच्या काळामधील चीन असेल, भारत असेल, एक प्रकारची अण्वस्त्र स्पर्धा जगामध्ये लागलेली आपल्याला दिसून येते. हायड्रोजन असतील असे अनेक बॉम्ब एक निर्मिती करण्याची स्पर्धाच या ठिकाणी मालिका जगामध्ये निर्माण झाली. या संपूर्ण राष्ट्रांचा कयास काय होती, भौतिक सामर्थ्यामध्ये, लष्करी सामर्थ्यामध्ये आपण प्रबळ असलं पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतलेली आपणास दिसून येते. त्यानंतर भौतिक सामर्थ्याचा वापर जर बघितला आपण खऱ्या अर्थानं प्रोरोधन या तंत्राचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. प्रोरोधन तंत्र म्हणजे असे तंत्र ज्यामुळे आपल्या देशाचा दबदबा दुसऱ्या देशावर पाडण्यासाठी एक प्रकारची युद्ध निर्मिती केली जाते. अनेक प्रकारचे शस्त्रास्त्र निर्माण केले जातात ज्यामुळे दुसरा ऑटोमॅटिक घेऊन सैनिक होईल, पाठीमागे सरेल, आपल्या राष्ट्राच्या वाटेला येणार नाही. याला प्रोरोधन संकल्पना असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे एकेकाळी असलेली लष्करी देशांची हुकुमशाही अलीकडच्या काळामध्ये अनेक देश लष्करी सामर्थ्याच्या जोरावर प्रबळ झालेले आपणास दिसून येतात. परंतु 1990 नंतर खऱ्या अर्थानं लष्करी सामर्थ्याला म्हणजेच रशियाच्या विघटनानंतर हा सामर्थ्याचा जगावर प्रभाव पडण्याचा जो कल होता लष्करी सामर्थ्याकडे वळलेला आपणास दिसून येतो. त्यानंतर सत्तेचा एक प्रकार बघत असताना मानसशास्त्रीय सत्ता ही देखील एक महत्त्वाची सत्तेचा प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. मानसशास्त्रीय सामर्थ्याचा वापर हा देशांतर्गत तसेच देशाबाहेर लोकमताला प्रभावित करण्यासाठी केलेला दिसून येतो. मानसशास्त्रीय सत्तेमध्ये जनतेची अधिमान्यता असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जनतेची अधिमान्यता असेल तर जगावरती समजा आपण राष्ट्र आक्रमण केलं तर तिथलं जन्मच आपल्या बाजूने कसं राहील या संदर्भामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न राष्ट्र करत असतात. एक प्रकारचा अप्रचार मानसशास्त्रीय संकटामध्ये केलेला आपणास दिसून येतो. 1965-70ला अमेरिकेने जेव्हा व्हिएतनामवर युद्ध लागलेलं होतं त्याच्यानंतर अमेरिकन मत आणि त्या देशातील मत आपल्या बाजूने वळला पाहिजे म्हणजे याचा अनेक प्रकारचा अप्रचार देखील काय अमेरिकेने केलेला आहे. लष्करी हुकुमशाही नष्ट करण्यासाठी आम्ही हा हल्ला करत आहोत अशा स्वरूपाचं जनमत मिळवण्याचा प्रयत्न अमेरिकेने आपणास केलेला दिसून येतो. मग अमेरिकेने यासाठी CNN केबल न्यूज नेटवर्क, त्या दूरचित्रवाहिनी तसेच रेडिओ अमेरिका यांचीही मदत घेतली आपणास दिसून येते. अनेकदा देशाच्या लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन करून जनतेमध्ये राष्ट्राभिमान, राष्ट्रप्रेम जागृत देखील त्या ठिकाणी केले जाते. याचं उदाहरण जर बघायचं स्वातंत्र्याच्या 26 जानेवारीला स्वातंत्र्याच्या दिवशी भारताच्या लष्करी सामर्थ्याच्या एक प्रकारच्या कवायती त्या ठिकाणी केल्या जात असतात. याचा हा उद्देश असतो की आमच्याकडे शस्त्रास्त्र प्रचंड प्रमाणात आहे, आम्ही कोणत्याही देशाच्या युद्धाला तोड देऊ शकतो एवढं सामर्थ्य आमच्याकडं, त्याचं हे एक प्रदर्शन असतं. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तो एक प्रभाव निर्माण करण्याचा, जगावर प्रभाव निर्माण करण्याचा एक संबंध त्या ठिकाणी दिसून येतं. मग प्रत्येक राष्ट्र वेगवेगळ्या कवायती एकत्र येऊन करत असतात. त्यामध्ये चीन असेल, वेगवेगळ्या पाकिस्तान असेल, असे राष्ट्रे देखील काय करत असते, वेळोवेळी आपल्या शस्त्रसंहाराचं प्रदर्शन घडवत असते. अनेक प्रकारच्या कवायती त्यामधून इतर राष्ट्रावर प्रभाव पाडण्याचं काम त्या ठिकाणी होत असते. त्यानंतर सत्तेच्या प्रकारामध्ये आर्थिक सत्ता हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा घटक राहत आलेला आपणास दिसून येतो. या आर्थिक सत्तामध्ये आर्थिक आणि औद्योगिक विकास हा अत्यंत महत्त्वाचा असतो. 1990 नंतर जर बघितलं आपण खऱ्या अर्थानं आर्थिक सत्तेचा एक जगामध्ये दबदबा निर्माण राहत आलेला आहे. एकेकाळी लष्करी सामर्थ्याला या ठिकाणी प्रचंड असं महत्त्व होतं, परंतु 1990 नंतर रशियाच्या विघटनानंतर खऱ्या अर्थानं इतर देशाला प्रभावित करणारा जर घटक कोणता असेल तो म्हणजे आर्थिक सत्ता होईल. आर्थिक सत्तेच्या आधारित आज जगातील अनेक राष्ट्र इतर गरीब राष्ट्रावर प्रभाव पाडताना आपल्याला दिसून येत आहे. उदाहरणार्थ घ्यायचं आहे 1918ला चीनला जो कॉरिडॉर निर्माण केलेला आहे जवळपास
त्या कॅलेंडरमध्ये जगातले 70% देशांनी काय सहभाग त्या ठिकाणी नोंदवलेला आहे. अनेक प्रकारच्या सामाजिक सुधारणा करून अनेक प्रकारचे कर्ज देऊन देखील काय त्या ठिकाणी मदत देऊन अनेक राष्ट्रांना आपल्या बाजूनं वळवण्याचं काम चीनसारखे राष्ट्र करत आहेत. मग त्या ठिकाणी त्या देशाचे रस्ते असतील, नाल्या असतील, बंदरं असतील या ठिकाणी डेव्हलप करण्याचे काम काय चीनसारखे, अमेरिकासारखे राष्ट्र करत असतात. भारताच्या शेजारीला असलेल्या श्रीलंका देशाचे अनेक बंदरं चीननं काय केलेले आहेत, सुधारणा करून दिले आहेत. एवढंच नव्हे, अनेक प्रकारचे कर्ज त्या देशाला देखील दिले आहेत. ते कर्ज जर आपण फेडलं नाही तर अनेक बंधनं त्यांनी नंतरच्या काळामध्ये ताब्यात म्हणजे भाडे तत्वावर देखील काय घेतली आपल्याला दिसून येतात. म्हणजे आर्थिक सत्ता हा घटक देखील आंतरराष्ट्रीय राजकारणावरती प्रभाव पाडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक राहत असलेला आपणास दिसून येतो. यामध्ये भारत, चीन असेल, दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र असतील, असे अनेक आज आर्थिक महासत्ता म्हणून जगामध्ये पुढं येत आहेत. या आर्थिक सत्तेच्या आधारे जगाला प्रभावित करण्याची क्षमता या राष्ट्राकडे निर्माण झालेली आपणास दिसून येते. यानंतर जपानसारख्या राष्ट्र आज बघतोय आपण. जपान हा आर्थिक प्रगतीच्या बाबतीत अत्यंत पुढारलेला राष्ट्र आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये अत्यंत पुढारलेला राष्ट्र आहे. चीन असेल, जपान असेल, कोरिया असेल, ह्या राष्ट्रांनी देखील काय आपल्या अनेक औद्योगिक क्षेत्रामध्ये दबदबा निर्माण केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच सत्ता बघत असताना लष्करी सत्ता, मानसशास्त्रीय सत्ता आणि आर्थिक सत्ता ह्या 3 महत्त्वाचे प्रकार एकंदरीत सत्तेचे आपल्याला आज सांगता येतील. सत्ता या वापरण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, सत्तेची कोणती साधनं आहेत या संदर्भात जर माहिती बघायची झाली तर मताचा आग्रह किंवा पाठपुरावा करणे हा देखील काय सत्ता वापरण्याची एक पद्धत आपणास दिसून येते. जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तान यांचा लढा खऱ्या अर्थानं कुठे गेला, युनोमध्ये गेला. आपलाच कसा काश्मीर हा भाग भारताचा आहे, भारताने युनोमध्ये पटवून देण्यासाठी अनेक त्याच्या सत्र, अनेक प्रकारच्या या ठिकाणी सविस्तर चर्चा युनोमध्ये आपली भूमिका मांडलेली आपल्याला दिसून येते. पाकिस्तानी त्याच्या पद्धतीने काय आपला ठराव, आपलं मत या त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. माझा त्यांच्या मताचा आग्रह, पाठपुरावा देखील त्यांनी केलेला दिसून येतो. म्हणजे मताचा आग्रह आणि पाठपुरावा हा देखील काय सत्ता वापरण्याचा एक पद्धत आजच्या काळामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. अलीकडच्या काळामध्ये अनेक सौदेबाजी भारत, चीन, ब्राझील निर्माण झाल्या. या सौदेबाजीच्या माध्यमातून देखील काय सत्ता वापरण्याची पद्धत निर्माण झाली आहे. त्याबरोबर दुसरं म्हणजे बक्षीस. अनेक राष्ट्रे इतर राष्ट्रांना, जे काही श्रीमंत राष्ट्र असतात आर्थिक दृष्टिकोनातून, जे काही गरीब राष्ट्रांना काय करत असतात, अनेक प्रकारची अधिक आर्थिक मदत करत असतात. या ठिकाणी स्वस्त दराने कर्ज त्या ठिकाणी दिल्या जातं. अनेक प्रकारचा निधी त्या देशाच्या राष्ट्राच्या विकासासाठी दिला जातो. याबरोबर काही लष्करी मदती त्या ठिकाणी केली जाते. एकंदरीत त्यांना राजकीय पाठिंबा देऊन सनी आपला एक प्रभाव जगामध्ये निर्माण करण्याचे काम या ठिकाणी अनेक राष्ट्र करत असतात. उदाहरण जर बघितलं अमेरिकेचा सिएटो करार जर बघितले, या करारामध्ये अनेक लोकांना, देशांना सहभागी करून घेण्याचं काम अमेरिकेने केलं. या गटामध्ये जर आपण सगळे सहभागी झालो तर आपली राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येणार नाही असं प्रत्येकाची मनोभावना तयार झालेली असते. म्हणून अनेक देशांनी अनेक लष्करी करार एकमेकांसोबत त्या काळामध्ये केलेले आपणास दिसून येतात. त्याबरोबर सत्ता वापरण्याची आणखी एक पद्धत म्हणजे शिक्षा. जेव्हा एखाद्या राष्ट्राने जर एखादं पाऊल अतिक्रमणाचं उचललेलं असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनेक प्रकारच्या शिक्षा देण्याची म्हणून भूमिका आज तयार झालेली आपणास दिसून येते. जेव्हा भारताने 1974ला 1998ला अणुकरार चाचण्या केलेल्या होत्या, तेव्हा अमेरिकेसारख्या राष्ट्राने अनेक प्रकारचे आर्थिक बंधनं भारतावरती काय लादलेली आपणास दिसून येतात. त्याबरोबर अनेकदा काय केलं जातं, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सक्ती देखील केली जाते. उदाहरणार्थ 2001ला जेव्हा अमेरिकेवरती दहशतवादी हल्ला झालेला होता त्यावेळेस अमेरिकेने काय केलेलं होतं, 2001मध्ये अफगाणिस्तानमध्ये आपलं सक्तीने काय केलं होतं, सैन्य त्या ठिकाणी घुसवलेलं होतं आणि त्या ठिकाणी देशाला, तिथल्या जनतेला, बंडखोरांना शह देण्याचं काम अमेरिकेनं त्या ठिकाणी केलेलं आपणास दिसून येतं. तशा स्वरूपाचं 2003ला इराकला लष्करी सामर्थ्याच्या बाबतीमध्ये
सद्दाम हुसेन यांनी एक आपली हुकुमशाही तयार केली होती. या हुकुमशाहीला देखील शिळ देण्याचं काम अमेरिकेनं सक्तीच्याच आधारे केलेलं आपणास दिसून येते. अशा स्वरूपामध्ये सत्ता वापरण्यासाठी मताचा आग्रह असेल, आपल्या मताचा पाठपुरावा करणे असेल, बक्षिसे असतील, शिक्षा असतील, सक्ती असेल, अशा अनेक माध्यमातून त्या ठिकाणी घडवून आणण्याचं काम केलेलं आपणास दिसून येतो. मग सत्तेचा उपयोग कसा केला जातो? खऱ्या अर्थानं आपल्या देशाची राष्ट्रीय सुरक्षा निर्माण करण्याचं, संवर्धन करण्याचं काम सत्तेच्या माध्यमातून करण्यात येत असतं. त्याचबरोबर प्रस्थापित व्यवस्थेच्या रक्षणासाठी, म्हणजे एखाद्या देशाची जी काही व्यवस्था आहे तिच्या संरक्षणासाठी सत्तेचा वापर केला जातो. एवढंच नाही, प्रस्थापित व्यवस्थेमध्ये बदल जर घडवून आणायचा असेल तर यावेळेस देखील काय या ठिकाणी लष्करी सत्तेचा उपयोग केलेला आपणास दिसून येतो. केवळ राष्ट्रीय सुरक्षा आणि आपल्या देशाची राष्ट्रीय परिस्थितीचं संरक्षणासाठी नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपली प्रतिष्ठा कशी वाढेल यासाठी देखील राष्ट्रीय सत्तेचा म्हणजे सत्तेचा वापर आणि आज अनेक राष्ट्र करत असतात. अमेरिका असेल, रशिया असेल, भारत घ्या, इस्रायल घ्या, चीन घ्या, अशा अनेक देश काय करत आज आपल्या राष्ट्रीय सत्तेच्या जोरावरती देशाला या ठिकाणी सत्तेच्या बाबतीमध्ये पुढाकार घेतलेला आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता हा घटक प्रभाव पाडत असताना आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.